सप्टेंबर 2024 रोजी भाजपा, जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेत स्वाभिमानाची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. 1,55,999 रुपये बक्षीस असलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी असल्याची माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली. मिरजेमध्ये कदम आणि वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मिरजेतील रुद्र पशुपती मैदान या ठिकाणी 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता भाजपा, जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेत स्वाभिमानाच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आले. या दहीहंडीसाठी सिने अभिनेत्री डेजी शाह, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, निवेदिका प्रियंका राऊत, सुमित एंटरटेनमेंटचा स्पेक्टॅक्युलर डान्स ग्रुप, अप्पी आमची कलेक्टर शिवानी नाईक, रोहित परशुराम, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि साईराज केंद्रे उपस्थित राहणार आहेत. दहीहंडीच्या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही दहीहंडी असणार असून या दहीहंडीसाठी महायुती आणि विविध पक्ष, संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची दहीहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे. 4 सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी 5 वाजता रुद्र पशुपती मैदान, मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहीहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे. ही खरं तर दहीहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी असे म्हणू आपण, की गेल्या वर्षी तरुणाईने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला, त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना ही दहीहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरू यावर्षी घेतो आहे. यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहीहंडीचे जे संघ आहेत ते आपण दहीहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला, नागरिक, तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शाह या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे. त्याचबरोबर TV सिरियलवरती असणाऱ्या अप्पी आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पानी गणपती आणला नावात ज्यांनं गाणं अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे DJ, लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी, सर्व आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं, सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहीहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे. येणाऱ्या 4 सप्टेंबर रोजी मिरज येथे रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य महायुतीची त्या ठिकाणी दहीहंडी होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला, यावर्षी घेतो आहे. आदरणीय आमचे मार्गदर्शक मोहन वनखंडे सर, आदरणीय माधवन्ना कुर्णे, पंकज मैत्री, योगेश दरवंदर, त्याचबरोबर असणारे सागर वनखंडे, दिगंबर जाधव, सर्वच तरुण मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर, त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव डेजी शाह, ह्या 2 अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना, आमच्या बंधुभगिनींना, सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा साईराज केंद्रे हा एक त्या ठिकाणी बालक या कार्यक्रमासाठी असणार आहे. त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक हे असणार. तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं, आपण सगळेजण या, आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरजकरांसाठी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो.